धर्मराज काडादी हे सोलापुरातील लिंगायत समाजात मोठा मान असणारे नेते. त्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना काटकसरीने चालवला. शेतकऱ्यांचं हित तसंच प्रशासनाची योग्य सांगड घालत काडादी यांनी कारखाना व्यवस्थित चालवून आपली छाप सोडली. इतकंच काय तर ते सिद्धेश्वर मंदिर समिती आणि शिक्षण संस्थांचा कारभार अगदी चोखपणे पार पाडत आहेत. पण सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. काडादींनी अनेकदा माझा पिंड हा राजकारण नसल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्यांना बळजबरीनं राजकारणात आणलं गेलं का? राजकारणात आणून काडादींचा गेम करण्यात आला का? याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. त्याआधी आपण आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली त्यानंतर काडादी यांनी सत्तेत आपलं कुणीतरी आपल्या बाजूनं बोलणारं हवं हा दृष्टिकोन कदाचित समोर ठेवून राजकारण्यांशी उघडपणे संगत करण्यास सुरुवात केली. लोकसभेला काडादी यांनी प्रथमच उघडपणे काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. पुढे निकाल देखील काँग्रेसच्या बाजूने लागला. प्रणिती शिंदे या निवडून आल्या. विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं तेव्हा दिलीप माने यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. या प्रसंगी बोलताना काडादी यांनी भरसभेत माने यांच्या पुढे एकदा आमदार लागलं आहे, आता इतरांना संधी मिळाली पाहिजे असं जाहीरपणे सांगितलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे सुरेश हसापुरे यांचं नाव सुचवल्याच्या चर्चा झाल्या. पुढे परिस्थिती बदलत गेली. दक्षिणमधून दिलीप माने यांची दावेदारी प्रबळ झाली तेव्हा सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, जाफरताज पटेल, बाळासाहेब शेळके यासारख्या मोठ्या नेत्यांनी काडादींना उमेदवारी द्या अशी मागणी केली. त्यांनी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काडादींना निवडून आणू असं काँग्रेस तसंच राष्ट्रवादी शरद पवार यांना सुचवलं. काडादी हे स्वतः मात्र त्यावेळी इच्छुक नसल्याचं बोललं गेलं. पुढे काडादींनी अनेक वेळा आपल्या भाषणातून मी कार्यकर्त्यांच्या तसंच नेत्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिलो आहे असं सांगितलं. दक्षिणची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली, तेथून अमर पाटलांना उमेदवारी मिळाली. याच दरम्यान काँग्रेस दिलीप माने तर राष्ट्रवादी पवार गटाकडून काडादी यांचं नाव आघाडीवर होतं. दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही तर दोघांनीही अपक्ष फॉर्म भरला. शेवटच्या दिवशी माने यांनी आपला अर्ज माघार घेतला. त्यानंतर त्यांनी काडादी यांना पाठिंबा दिला. काडादी अपक्ष म्हणून रिंगणात उभारले. त्यांच्या प्रचारात नेत्यांचा सहभाग होता. मतदानाच्या दिवशी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आपला देखील पाठिंबा काडादींना जाहीर केला. निकाल लागला तेव्हा अनेक बाबी समोर आल्या. काडादींच्या पाठीमागं उभ्या राहिलेल्या नेत्यांच्या गावात भाजपच्या सुभाष देशमुखांना भरघोस लीड मिळाला. तेथे काडादींना 3 अंकी आकडा गाठता आला नाही. काडादींचं डिपॉझिट जप्त झालं. काडादी निवडणुकीसाठी इच्छुक नसताना त्यांना फोर्स कुणी केलं? ते कार्यकर्ते कोण होते ज्यांच्यामुळे काडादी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले? काडादींचा कुणी गेम केला असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.